वेलकम टू सीसॉ किचन. तर आज मी बनवणार आहे कद्दूचे धपाटे. 2 पिठांचा वापर करून फक्त आपण गव्हाचं आणि बेसनचं पीठ वापरणार आहोत. तर इथे मी एक छोटा कद्दू घेतलेला आहे. कद्दू जाडसर साईडने आपण किसून घेणार आहोत. धपाट्यांसाठी थोडासा जाडसरच कद्दू निवडायचा, कारण त्याचे धपाटे छान होतात. आणि जो व्हाईट भाग उरलेला आहे तर तो बियांचा आहे थोडा, त्यामुळे मी काढून टाकलेला आहे. तर आता किसलेल्या कद्दूमध्ये सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, आमचूर पावडर अर्धा चमचा आणि जास्त लसूण आणि अर्धा चमचा जिरे असं आपण हे कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. याचा वास खूप छान येतो एकत्र कुटल्यानंतर, त्यामुळे धपाटे खूप छान होतात. आणि भरपूर अशी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. आमचूर पावडर असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता मळायचं आहे, कारण दुधी भोपळ्याला त्याचं आपोआप पाणी सुटतं. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने अगोदर मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मसाले मिक्स केल्यानंतर आपोआप त्याला आपल्याला समस्त पाणी सुटत चाललेलं आहे. तर व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. बघू शकता मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. कद्दूच्या धपाट्याचा जर गोळा तुम्ही मळून ठेवला तर त्याला थोड्या वेळाने परत पाणी सुटतं. तर त्यामुळे तुम्ही घट्ट गोळा मळा, आणि जरी खूप घट्ट वाटला तरी पाण्याचा वापर करू नका. तर बघू शकता इथे घट्ट असा आपला गोळा मळून तयार झालेला आहे. लगेच 5 ते 10 मिनिटाच्या आत मी धपाटे बनवायला सुरुवात केलेली आहे पीठ मळून झाल्यानंतर. तर इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो पाण्यात अशा प्रकारे भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे धपाटे आपले चिटकत नाहीत. एक गोळा घेतलेला आहे, गोल करून अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने आपल्याला थापून घ्यायचा आहे. थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे चिटकत असेल तर. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, असे मीडियम साईजचे धपाटे आपण बनवणार आहोत. आणि मध्ये गोल छिद्र केलेलं आहे. तव्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि बघू शकता वरूनही असं थोडंसं पाणी घालून अलगद रुमाल ओढून घेतलेला आहे. हाय फ्लेमवरती धपाटे भाजून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या वेळेस परत धपाटं जेव्हा आपण बनवतो तर तेव्हा परत रुमाल पूर्ण ओला करून घ्यायचा आहे. परत मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने धपाटं थापून घेणार आहे. भाजणाऱ्या धपाट्यावरती थोडं थोडं तेल सोडून धपाटं व्यवस्थित भाजून घेणार आहे. मस्त खरपूस असं धपाटं भाजून घ्यायचं आहे छान. जेवढं छान भाजलं तेवढं खायला छान लागतं. दुसरंही धपाटं आपलं आपण तव्यावरती घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व धपाटे बनवून घेऊयात. तसं तर ज्वारीचं पीठ वापरूनच धपाटे बनवले जातात, पण का काय माहिती ज्वारीचं पीठ घातलं की माझ्या मुली धपाटे खात नाहीत. म्हणून मी कधी कधी असेही धपाटे बनवते, खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. यामुळे मुलांच्या पोटात कळत नकळत भरपूर भोपळा खाण्यात जातो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा. बाय बाय.